आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर अधिकाधिक हरित करण्याच्या उद्देशानं हरित ब्रह्मगिरी आणि उन्नत नाशिक अभियानाला वेग आला आहे। या अभियानाअंतर्गत पालकमंत्री कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मेटघर ग्रामपंचायत हद्दीतील ब्रह्मगिरी या ठिकाणी गंगा गोदावरीद्वारा परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। मिशन ग्रीन मान्सून मोहिमेच्या 9व्या टप्प्यामध्ये हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळी देशी वृक्षांच्या विविध प्रजातींची लागवड करण्यात आली। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल 50,275 वृक्षांची लागवड करण्यात आली असून आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन सुरू ठेवण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला आमदार हिरामण खोसकर, जलतज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजेश पंडित यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी, मेटघर ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह परिसर हिरवाईने नटलेला दिसावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे। वृक्षारोपणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून केवळ झाडे लावण्यापुरतं मर्यादित न राहता त्यांचे संवर्धन करण्यासाठीही नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचा जो नारा आहे ग्रीन मान्सून, मिशन ग्रीन मान्सून, याला अतिशय गती मिळालेली आहे। काल आपण बघितलं असेल सिन्नर तालुक्यामध्ये खूप सुंदर असे वृक्षारोपण आपण MIDC भागामध्ये, शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। हजारोच्या संख्येमध्ये अतिशय मोठीशी झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत। मागच्या वेळेला लावलेली झाडं तर खूप मोठी होत चाललेली आहेत। याही ठिकाणी आज ब्रह्मगिरीवर माननीय राजेंद्र सिंहजी जलतज्ञ आहेत, जलपुरुष आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे। अतिशय वरती डोंगरावर आम्ही या ठिकाणी सगळी झाडं लावतो। अतिशय मोठी झाडं या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचं संगोपनही करणार आहोत। या ठिकाणी गावकरी पण आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहेत, या ठिकाणी आमची नाशिकची कंपनी मोठी MIDC मधली ती सुद्धा या ठिकाणी सहभागी आहे आणि अनेक नागरिकांचा सहभाग या ठिकाणी आहे। सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही आज वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। काल अजून बाहेरून केरळहून 4,000 झाडांचे ट्रक या ठिकाणी आलेले आहेत, मोठे ट्रक या ठिकाणी आले। तर 4,000 मोठी 10-10 फुटाच्या वरची वृक्ष झाडं ही आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत। 2-3 दिवसामध्ये त्याचे वृक्षारोपण या ठिकाणी होणार आहे। नाशिक शहर असेल, नाशिक जिल्हा असेल, हा सर्वात हिरवा आम्हाला करायचा आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग, सहकार्य या ठिकाणी मला आहे। सगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, सगळ्यांचं सहकार्य, विशेष करून तरुणांचं सहकार्य, युवा वर्ग जो आहे त्यांचं सहकार्य यात मिळणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की आमचा जिल्हा, नाशिक जिल्हा हा सगळ्यात हिरवा असेल पुढच्या 2-3 वर्षामध्ये, असं मी या ठिकाणी सांगितलं होणार नाही किंवा चुकीचं होणार नाही। कुंभमेळा समोर आहे आणि या कुंभमेळ्यासाठी सुद्धा आम्हाला तयारी करायची आहे। गेल्या सोमवारी खूप गर्दी या ठिकाणी झाली, सगळी ट्रॅफिक जाम झालेली होती, गर्दी खूप झाली मंदिरावर, स्टॅम्पेड होईल की काय अशी भीती होती, पण सुदैवाने पोलिसांनी सगळं ते हाताळलेलं आहे। आज आम्ही चांगला निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही सगळ्या गाड्याच बंद केलेल्या आहेत। बाहेर 12-13 किलोमीटरवर सगळं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, तिथून बसची व्यवस्था केलेली आहे आणि बसचे सगळे श्रद्धाळू जे आहेत ते या ठिकाणी शहरामध्ये येत आहेत, त्र्यंबकेश्वरला मंदिराला येतात, दर्शनासाठी येत आहेत। त्यामुळे अतिशय सुटसुटीतपणा आज आपल्याला बघायला मिळतो आणि यामुळेच आमची कुंभमेळ्याची, कारण पुढच्या वर्षी याच दिवसात, याच आठवड्यामध्ये अमृत स्नान सुद्धा होणार आहे। एकच वर्ष राहिलं बरोबर आजपासून आणि म्हणून त्याची सुद्धा पाहणी, त्याची तयारी, पूर्वतयारी ही मला वाटतं आज झालेली आहे, आम्ही करतो आहोत। पाऊस पडत काय होईल, किती पाऊस कुठे थांबतोय, किती साचतोय, कृषी व्यवस्था कुठे करायची, साधुग्राम कुठे करायचं, त्या सगळ्या गोष्टींवर मी त्या ठिकाणी शासन प्रशासन मिळून, लोकप्रतिनिधी मिळून आम्ही या ठिकाणी चर्चा करतो। ब्रह्मगिरी परिसराच्या पर्यावरणीय महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर या वृक्षारोपणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। वृक्षारोपणासोबतच त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आलं। सामाजिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हरित ब्रह्मगिरी आणि उन्नत नाशिक अभियानाचा अधिक व्यापक करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, त्र्यंबकेश्वर।